शिवसेना आणि भाजपचे सर्व नगरसेवक आता कोकण भवनमध्ये दाखल झालेले आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतो। त्यांचे जे नाव नोंदणीची प्रक्रिया ती सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आपण पाहतोय की विभागीय आयुक्त कोकण भवन यांच्या समिती सभागृहामध्ये हे सर्व नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी आपली नोंदणी करतायत आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीचं वातावरण आहे। जे सर्टिफिकेट आहे नोंदणीचं ते सुद्धा त्यांना या ठिकाणी दिलं जात आहे। आपण पाहतोय बघा हे सगळे नगरसेवक आहेत ज्यांना आता अधिकृत नोंदणीचं जे सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी दिलं जात आहे आणि हे सर्टिफिकेट दिल्यानंतर अधिकृत नगरसेवक म्हणून त्यांना या ठिकाणी मान्यता सुद्धा मिळते। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। समिती हॉलमध्ये हे सगळे नगरसेवक शिवसेनेचे आणि भाजपचे जे नगरसेवक आहेत ते एकवटलेले आहेत आणि एक एक करून यांची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा या ठिकाणी पार पडली जाते। त्यांची कागदपत्र तपासली जातात, त्यांचे सिग्नेचर जे आहेत ते घेतले जातात, त्यांचे फोटो त्या ठिकाणी लेजरमध्ये लावले जातात आणि यानंतर त्यांना नगरसेवक म्हणून वावरण्याची जी अनुमती आहे ती सुद्धा दिली जाते। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। संजय घाडी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, शिवसेनेचे नगरसेवक आहेत, त्यासोबतच इतर नगरसेवक आपल्याला दिसत आहेत आणि एकंदरीतच आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी 2 गट फॉर्म केले जाणार आहेत, भाजपचा गट आणि त्यासोबतच शिवसेनेचा गट अशी माहिती मिळते। त्यामुळे नेमकं हे गट एकत्रित स्थापन होणार आहेत की वेगवेगळे स्थापन होणार आहेत हे सुद्धा आता ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर अधिकृत पत्रकार परिषद घेतली जाईल आणि त्यानंतर त्याबाबतचा खुलासा केला जाईल। राष्ट्रवादीचे सुद्धा नगरसेवक आहेत जे शिवसेनेसोबत आज या ठिकाणी नोंदणी करणार आहेत, त्यामुळे एक अधिकृत त्यांना नगरसेवक नामनिर्देशित नगरसेवक आहे तो सुद्धा मिळणार आहे आणि त्यासाठीची जी प्रक्रिया ती सुद्धा आता सुरू झालेली आहे। गट नेते पदाची निवड झालेली आहे, तर नाव नोंदणी जी आहे तिची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला पार पडताना पाहायला मिळते। शीतल म्हात्रेताई आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। एकंदरीतच सगळ्यांना ते सांगतायत कोणकोणती ज्या बाबी आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत आणि एकंदरीतच कोकण भवन या ठिकाणी आता सर्व नगरसेवकांच्या नाव नोंदणीची जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।